नमस्कार. मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. आंबी ग्रामपंचायत हद्दीतील MIDCच्या हद्दीमध्ये कंजारभट वस्ती आहे आणि ह्या कंजारभट वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती केली जाते. या परिसरामध्ये त्यांनी ह्या झाडाच्या बाजूला जे दारू बनवण्यासाठी जे रसायन असतं ते रसायन या ठिकाणी आहे आणि पोलिसांचं याकडे दुर्लक्ष आहे. पुणे जिल्ह्यामध्ये विषारी दारू पिल्यामुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे. तर तळेगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही आंबे हद्दीतील MIDCच्या हद्दीमध्ये असलेली ही कंजारभट वस्ती जी आहे या ठिकाणी वारंवार दारू काढली जाते आणि या ठिकाणी दिवसा ढवळ्या भट्ट्या लावल्या जातात. तर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस स्टेशनच्या वतीनं या दारू निर्मिती करणाऱ्या कंजारभटांवर कारवाई होणार आहे का त्यांना पाठीशी घातलं जाणार आहे. परिसरामध्ये जे काही फुगे आहेत गावठी दारूचे फुगे त्याची प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या आहेत. तर लवकरात लवकर यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. अन्यथा मावळ तालुक्यामध्ये विषारी दारू पिऊन मृत्यू घडल्याचे प्रकार घडू शकतात. तर बघूयात तळेगाव MIDC पोलीस स्टेशन आणि राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे या कंजारभटांच्या वस्तीवर काय कारवाई करतात. ही MIDCची जागा आहे. MIDCच्या जागेमध्ये त्यांनी घरं बांधलेली आहेत. बाजूला असणारा जो ओढा आहे या ओढ्याच्या पाण्यामधनं ते पाणी घेऊन या ठिकाणी दारू निर्मिती करतायत आणि इथं परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मद्यपी पण येत असतात. हे डोंगर भागामध्ये आहे आणि या ठिकाणी खड्ड्यात असल्यामुळं लोकांच्या लक्षात येत नाही. बाजूला वनक्षेत्राची हद्द आहे. तर या कंजारभट वस्तीवर कारवाई होती का विषारी दारू पिऊन मद्यपींचा मृत्यू झाल्यानंतर चौकशी होते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद. नुकतीच आंबी हद्दीतील MIDCच्या जागेमध्ये जी कंजारभट वस्ती आहे त्या वस्तीमध्ये वारंवार कंजारभट दारू भट्ट्या काढून तिथं दारू विक्री करतात. या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी तक्रार केलेली आहे. नुकतीच आम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली. जे फुगे आहेत आणि त्यातच पुणे जिल्ह्यामध्ये विषारी दारू पिऊन नागरिक मृत झाल्याची घटना ताजी आहे. तर तुमच्या हद्दीमध्ये तळेगाव MIDC हद्दीमध्ये ही कंजारभट वस्ती येत आहे. तर काय कारवाई सदर ठिकाणी आम्ही वारंवार मोहीम राबवून कारवाई करत असतो. आम्ही अगदी परवाच एक मोठी कारवाई तिथे केलेली आहे. तसेच संयुक्तपणे राज्य उत्पादन शुल्क आणि आम्ही मिळून संयुक्तपणे तिथं सर्च ऑपरेशन आणि मोहीम राबवलेली आहे. एक नुकतीच आम्ही कारवाई केलेली आहे आणि आमचं आता दैनंदिन डेली त्या ठिकाणी लक्ष आहे. सदरची जी जागा आहे ती MIDCची जागा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आम्ही MIDCचे संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना पत्रव्यवहार करून त्या जागेबाबत पुढील कारवाई करणार आहोत. जर ते अतिक्रमित असेल जागा तर त्यांच्या मार्फतीने ते अतिक्रमण काढण्याची सुद्धा व्यवस्था करणार आहोत आणि आमचं त्या ठिकाणी वारंवार लक्ष आहे आणि तिथं कोणत्याही गैरकायदेशीर धंद्याला थारा मिळणार नाही. त्याच्यामध्ये जेही लोक इन्व्हॉल्व असतील मागे पुढे काय त्या सर्वांना ताब्यात घेऊन पुढील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. कुठल्याही गोष्टीला इथं थारा दिला जाणार नाही. सर, बाजूला वनक्षेत्राची हद्द आहे. MIDCच्या जागेमध्ये त्यांचं अतिक्रमण आहे आणि इतका जंगल भाग असल्यामुळे बरेचसे जे दारू निर्मितीचे जे रसायन आहे ते झाडाझुडपामध्ये ते लपवून ठेवतात. सद्यस्थितीला गेलं तर त्या परिसरामध्ये दारूचा उग्र वास हा कायमच आहे. त्या संदर्भात काही पथक नियुक्त करून वारंवार कारवाई होणार आहे. आम्ही त्या संदर्भात विशेष आमचं एक पथक नेमलेलं आहे. दैनंदिन त्याच्यावरती वॉच ठेवण्यात येत आहे आणि ते आम्ही त्यांचे जे रसायनावरती परवा कारवाई केलेली आहे ते सर्व रसायन JCBच्या साहाय्याने त्या भागामध्ये नष्ट केलेले आहे आणि त्या भागातला सर्व परिसर आम्ही JCB आणि आमच्या पथकाच्या मार्फत पिंजून काढलेला आहे. त्या ठिकाणी रसायने जे होतं ते नष्ट करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे भविष्यात आम्ही ते असेच वॉच ठेवून तिथं कोणताही गैरप्रकार होणार नाही याची चांगली दक्षता घेत आहोत. पुणे जिल्ह्यामध्ये विषारी दारू पिऊन मृत झालेल्या नागरिकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी घटना घडू नये यासाठी अवैध दारू विक्रेते जे आहेत हातभट्टी दारूवाले यांच्यावर काय कारवाईचा बर्ग आहे. यांच्यावर आम्ही एक त्यांच्याकडनं एक प्रोहिबिशन ऍक्ट 93ची कारवाई करून त्यांना ते बॉन्ड्स घेतो. आम्ही तडीपारीची कारवाई करतो.